वरुड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कार्यक्रम संपन्न। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आपल्या न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या। त्यांनी अनेक मंदिर आणि नदीघाट बांधले। त्यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले। महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले। त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या। त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे धर्मशाळांचे बांधकाम केले। त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी, वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे। वेरावळ येथील सोमनाथाचे गजनीच्या महामंदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींना शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले। सोमनाथला जाणारे लोक हे या देऊळालाही भेट देतात। लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी औद्योगिक धोरण देखील आखले होते। सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या। लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या। वरुड शहर मंडळामार्फत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता। वरुड शहर मंडळ अध्यक्ष राहुल भाऊ आगरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि नवनिर्वाचित महिला अध्यक्ष आरतीताई चिंचमलातपुरे यांच्या देखरेखीखाली कार्यक्रम संपन्न झाला। रंजनाताई काळमेघ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषे सादरीकरण करत त्यांच्या लोकसेवेची आणि समाजहिताच्या कार्याचे प्रेरणादायी व्याख्यान दिले।